जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करायला विसरू नका. पायातले मोजे नेहमी धुवून घालत जा. उद्या असं होऊ नये की यश तुमच्या पायाशी लोळण घ्यायला येईल आणि वासानं तिथंच मरून जाईल. अमेरिकेत एक टी शर्ट फार तर दोनदा वापरून फेकून देतात. भारतात बघा, आधी बाहेर घालतात, मग घरात घालायला ठेवतात, नंतर रात्री झोपताना वापरतात, त्यानंतर रंगपंचमीला वापरतात आणि शेवटी लादी पुसायला वापरतात बघा. एक दारुडा वकिलाच्या ऑफिसमध्ये गेला आणि विचारू लागला, वकील साहेब, मी जर सरकारमान्य दारूच्या दुकानातून दारू घेऊन पित असेल आणि माझी बायको मला अडवत असेल तर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तिला शिक्षा होऊ शकते का? वकिलाने त्या दारुड्याचे पाय धरले. इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये मी कधीही हा विचार केला नाही. एक प्रवासी स्टेशन मास्तरला म्हणाला, मी इथं सिगारेट ओढू शकतो का? स्टेशन मास्तर म्हणाला, तुम्हाला दिसत नाही इथं सिगारेट ओढण्यास मनाई आहे ते. प्रवासी, मग इथे इतके सिगारेटचे थोडके कसे पडले आहेत? स्टेशन मास्तर, ही न विचारता सिगारेट ओढणाऱ्यांनी टाकली आहेत. एक कोंबडी दुकानात गेली आणि म्हणाली, कोंबडी, एक अंड द्या. दुकानदार, अंड तर तू देतेस, माझ्याकडं का मागतेस ग? कोंबडी, हा ते खरं आहे, पण माझा नवरा म्हणाला 4 रुपयांसाठी कशाला स्वतःची फिगर खराब करून घेतेस, म्हणून तुमच्याकडे आले. सुनबाई, आत्या, काल रात्री माझं आणि तुमच्या मुलाचं भांडण झालंय. सासू, चालायचं ग, नवरा बायकोंमध्ये अशी छोटी मोठी भांडणं होत असतात. सुनबाई, ते मलाही माहीत आहे, पण आता मला सांगा, डेड बॉडी कुठं ठेवू? एक माणूस बँकेत पैसे काढायला गेला. कॅशियर त्याला म्हणाले, पैसे नाही. तो माणूस भडकला, आणखी द्या नीरव मोदी आणि विजय माल्याला कर्ज, पळू द्या त्यांना प्रदेशात. तुम्हा लोकांना असंच पाहिजे. कॅशियर भडकला आणि म्हणाला, मूर्खा, बँकेत पैसे आहेत, तुझ्या खात्यात नाहीत. काही लोक व्हॉट्सअपवर फक्त 2च स्टेटस पोस्ट करतात. पहिलं म्हणजे गुड मॉर्निंग, दुसरं म्हणजे गुड नाईट. असं वाटतं जणू व्हॉट्सअपच्या दुकानांचं शटर उघडायची आणि बंद करायची जबाबदारी यांच्यावर सोपवलेली आहे आणि मालाच्या खरेदी विक्रीची जबाबदारी आपली. बायकोला समजून घेणं म्हणजे 32 GB व्हिडिओ डाउनलोड करणं आणि 31.5 GB डाउनलोड झाल्यावर एरर मेसेज दिसणं. एका सर्वेनुसार आजही आपल्या देशात तू प्यार है किसी और का, तुझे चाहता है कोई और है, हे गाणं वाजल्यावर 10 पैकी 8 मुलं इमोशनल होऊन जातात. भारतातले लोक इतके टॅलेंटेड असतात की गाडी हलवून सुद्धा सांगू शकतात की गाडीत किती पेट्रोल आहे ते. माणूस सर्वात जास्त खुश तेव्हा होत असतो जेव्हा रेल्वे फाटक बंद व्हायच्या आधी तो आपली गाडी फाटका पलीकडे काढून घेतो. आई शपथ सांगतो की त्याला ऑलिम्पिक रेस जिंकल्यासारखं समाधान मिळत असतं. शिक्षक, जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल? गण्या, 1-2 तास बघणार, कोणी नेला तर ठीक आहे, नाहीतर स्टाफरूम मध्ये जमा करणार. नियम म्हणजे नियम. मित्रांनो, प्रेम असं करा, जर मुलगी प्रेमाला नाही म्हणाली तर एकदा टावर पहा आणि त्याच्यावर चढा आणि विचार करा, गाव लय मोठं आहे, दुसरी बघू. खाली उतरा आणि लागा कामाला. लहानपण मोठं झाल्यावर मी डॉक्टर होईल, पायलट होईल किंवा इंजिनियर होईल. तरुणपण, अरे त्या झेडपीच्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग. मुलगी, हाय, काय करतोयस? प्रसाद, काय नाही, फ्लिपकार्टवर शॉपिंग करत आहे. मुलगी,
अरे मी पण आता फ्लिपकार्टवर आहे. मला रिक्वेस्ट पाठव ना. कोवळ्या वयात हार्ट अटॅक आला हो पोराला. गर्ल ओ फूलवाले भैया, केवढं कधी आहे गुलाब? भैया 50 रुपया. गर्ल इतना महंगा कैसे? भैया माय लाईफ माय रूल्स माय रोपट माय फूल्स. गावाकडच्या पोराची एका पोरीनं रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. पोरगा खुश होऊन थँक्यू पोरगी, माय प्लेजर. पोरग हो, माय वन बुलट, माय वन स्विफ्ट, आय वन स्कॉर्पिओ अँड 17 एकर ऊस. मुलगी डॉक्टर माझं डोकं खूप दुखतंय बघा. डॉक्टर मॅडम सिटी स्कॅन करावं लागेल तुम्हाला. मुलगी पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सिटी स्कॅन करायची काय गरज आहे डॉक्टर? डॉक्टर जाग्यावर अटॅक येऊन मेला. वो मुझसे फुली थप्पड से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. मारल्या ना 4-5 रप छप्परी. डायलॉग बाजी करते. नवरा जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील बायको? अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल. तू खुश, मी पण खुश. नवरा 20 रुपयाची लागली आहे, हे घे 10 रुपयांनी, चल निघ. बायको तुम्ही मला लग्ना पूर्वी सिनेमा सारसबाग कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा आणि आता कुठेच नाही ने. नवरा निवडणूक झाल्यावर कोण प्रचार केलेला पाहिलाय का? बायको माझी एक अट आहे. नवरा काय? बायको तुम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार. नवरा माझी पण एक अट आहे. बायको काय? नवरा मी घ्यायला आलो तरच परत यायचं.